कल्टी मार नाही तर लपण्याची रम्मी मग शॉटला धार केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा कल्टी मार नाही तर लपण्याची रम्मी मग शॉटला धार केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा। मित्रांनो, तुम्ही जो तो प्रीमियर व्हिडिओ पाहिला आणि तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ते तुम्ही ओपन केल्यानंतर सिंपली इथं न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिंपली बीटमॉप व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा। बीटमॉप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉप व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रॅक्ट कडूचं ऑप्शन मिळून जाईल। सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर ह्या बीटमॉप व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। आता ह्या बीटमॉप व्हिडिओमध्ये आपण बीट दिल्यात 1 2 3 अशा बीट आहे। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट पाहिजे तर कुठे चेंज होते, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होत आहे। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं, इथून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं। ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होत आहे तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची इथे आपली बीट इथे चेंज होते तर स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्या इथे काय करायचं आहे, सिंपली हे जे वेगवेगळे भाग होऊन जातील त्यामध्ये आता इथून आपले फोटो ॲड करायचे। आपल्याला प्रत्येक बीटला वेगवेगळ्या इथून फोटो ॲड करायचा आहे। तर सिंपली आपला हा जो पहिला वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर प्लेचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। तुमचं ते फोटो सिलेक्ट करायचं आहे आणि सिंपली 2 बटन इथून सेट करायचं अशा प्रकारे। तर सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या तिसऱ्या बीटला इथून सर्व बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचेत। आता सांगितलं तशा प्रकारे इथून फोटो ॲड केल्यानंतर सिंपली पहिल्यांदा यायचं इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आपण एक इमोजी PNG दिली आहे तर तुम्हाला ते ॲड करायचं। ह्या जे PNGची लेंथ असेल आपल्या शेवटपर्यंत न्यायची आणि खाली आणून ठेवायचं जसे ते आपण ठेवले तशा प्रकारे। तर येथे मी काय करतो, सर्व फोटो बीटनॉस इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनॉस इथून ॲड केल्यानंतर सिंपली आपले हे जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं। ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल, ल्युमिन फ्लॅश नावाचा इथून सिलेक्ट करायचं। ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथून अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिंपली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथे ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून मग इनच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करून द्यायचं अशा प्रकारे। व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचं इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढं आपल्या सिंपली इनमधलाच सिंपली रॉक व्हर्टिकल जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढला सिंपली आपल्या आउटमधला एनिमी फ्लेम हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण न्यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढं सिंपली आपल्या कांबूमधला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढं सिंपली आपल्याला इनमधलाच स्प्लिट स्लाइड हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, पुन्हा त्याच्या पुढला सिंपली आपल्या इनमधला वुशचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढला सिंपली आपल्याला इनमधला पेंडिंगचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढला सिंपली आपल्याला इनमधला अनफोल्ड जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढला सिंपली आपल्याला इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिंपली आपल्या इनमधला क्रोमा वेव्ह हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढं सिंपली आपल्या इनमधलाच क्रॉस सेकचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर सिंपली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्पीड केला आहे तिथे यायचं आहे आणि सिंपली इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ 2 वरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट येऊन जाईल, सिंपली सेक नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे। अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 4 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक केल्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन 2 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पुन्हा इथे नाईट क्लबमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।